नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकपणे तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत पाकिस्तानकडून अतिरेक्यांना कशा पद्धतीने फूस दिली जाते, खतपाणी घातलं जाते भारतामध्ये जाऊन अतिरेकी हल्ले घडवण्यासंदर्भात याचं जिवंत उदाहरण आणि जिवंत अतिरेकी पकडल्यानंतर सुरक्षा यंत्रणेंनी सिद्ध करून दाखवलंय की पाकिस्तान कशा पद्धतीने भारतामध्ये अतिरेकी कारवाया घडवू पाहत आहे. अशा परिस्थितीतही पाकिस्तानसोबत आपण चर्चेचे दरवाजे उघडे ठेवायचे का? पाकिस्तानसोबत द्विपक्षीय परराष्ट्र पातळीवरती सचिवांच्या पातळीवरती ही चर्चा चालू ठेवायची का? आणि याही पलीकडे जाऊन जर आपण अजमल कसाबला 26/11च्या हल्ल्यामध्ये जिवंत पकडल्यानंतर त्याकडनं अनेक पुरावे भारतीय तपास यंत्रणांनी पाकिस्तानकडे सादर करून देखील इतकंच नाही तर पाकिस्तानमधल्या फेडरल एजन्सीचे तपास प्रमुख असलेल्या तारिक खोसा यांनी कबुलीला कालच दिलेली होती की पाकिस्तानने हे कुठेतरी मान्य करावं की आता या अतिरेकी कारवायांमागे आपलाच हात आहे. हे सगळं माहीत असून देखील पाकिस्तान या सगळ्या गोष्टींचा स्वीकार का करत नाही आणि या सगळ्या कारस्थानामागे पाकिस्तान आहे हे सिद्ध होऊन देखील आता भारत पुढची पावलं काय उचलणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथे उद्भवलेला आहे. 3 महत्त्वाचे प्रश्न बेधडकपणे घेऊन आपण चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे सीमेपलीकडून ज्या प्रकारच्या सगळ्या दहशतवादी घुसवण्याच्या कारवायांमध्ये पाकिस्तानचं कारस्थान पुन्हा एकदा उघड झालंय का? दहशतवाद्यांना मदत करणारा पाकिस्तान हा चर्चेच्या लायकीचा आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित होतो की या सगळ्या कारवाया करून देखील पाकिस्तानशी आपण चर्चा करावी का? आणि तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न जो पुन्हा चर्चेत येतोय की पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकारमध्ये धमक आहे का? ज्या प्रकारची धमक अटल बिहारी वाजपेयींनी दाखवली होती 99 साली कारगिलचं जे सगळं युद्ध झालेलं आपण पाहिलं त्यात आपलेही काही जवान शहीद झाले, मात्र कुठंतरी एक धडा शिकवण्याचा प्रयत्न त्यावेळेला केला गेला होता आणि आता ती वेळ आली आहे का? या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई आहेत. जतीन देसाई वारंवार पाकिस्तानला जाऊन तिथला सगळा अभ्यास त्या प्रांतातला करतात, तिथले काही संदर्भ आता ते आपल्याला सांगतील. आपल्यासोबत पुण्यावरून आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे, आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत देखील आहेत आणि आपल्यासोबत आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन देखील पुण्यावरून. तेही आपल्याला या लष्करी कारवायांसंदर्भात आणि आता काय पावलं उचलली पाहिजेत, लष्कर नेमका कुठल्या आदेशाची वाट पाहत आहे हे आपल्याला सांगतील समजावून. मला सुरुवात माधवराव तुमच्यापासूनच करायची की ज्या प्रकारे आपण बघतोय सीमेपलीकडचा दहशतवाद काही थांबताना दिसत नाही. उधमपूरमधली आजची घटना असेल, यापूर्वीची गुरदासपूरमधली घटना असेल, किंबहुना या पार्श्वभूमीवरती पकडला गेलेला हा जिवंत अतिरेकी असेल, कारस्थानं होत आहेत. अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? कारस्थानं होत आहेत हे आज आपल्या हातात पुरावा आला, एक जिवंत दहशतवादी आपण पकडला आणि आता त्याच्याकडून जी माहिती मिळेल त्यातून आणखीन काही पुरावे आपल्या हातात येतील. पाकिस्तानच्या तपास यंत्रणांचा प्रमुख असलेल्या तारिकने सुद्धा जे काल वक्तव्य केलं, जे लेख लिहिला आणि त्याच्यातून त्यांनी जी सगळी माहिती दिली ती अधिक बोलकी आहे. आणि एक ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवलं पाहिजे की 1947 पासून आजताक आहेत पाकिस्तानच्या भारताविषयक धोरणामध्ये काही बदल झालेला नाही. पाकिस्तानचं भारताबद्दलचं धोरण जे आहे ते स्पष्ट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी बदल केलेला नाही. बऱ्याच अंशी आपणही आपल्या धोरणात काही फार मोठा बदल केलेला नाही आणि ते स्वाभाविकही आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाची सूत्र ही अशी धडाधड बदलू शकत नाहीत, त्याला अनेक कंगोरे असतात. त्यामुळे सीमेपलीकडचा दहशतवाद पाकिस्तानने जपला, वाढवला आणि आपण जो शब्दप्रयोग केलात की पाकिस्तान दहशतवादाला मदत करते असं नाही आहे, तर पाकिस्तानने दहशतवाद हा इथे स्पॉन्सर केलेला आहे, प्रायोजित केलेला आहे. आणि पाकिस्तानचा त्याच्यामधला जो हिस्सा आहे, जो वाटा आहे, तो अजमल कसाबच्या प्रकरणात आपल्यासमोर आला, आज परत आला. तर ही वस्तुस्थिती आहे की पाकिस्तान आपला रस्ता बदलण्याच्या मनस्थितीत 65-70 वर्षानंतर सुद्धा नाही. ही वस्तुस्थिती, आता ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपलं परराष्ट्र धोरण बदलायचं की नाही ह्याचा विचार भारताला करावा लागेल. याचा विचार करावा लागेल. तुम्हाला काय वाटतं जतीन सर की ज्या प्रकारे आपण बघतोय भारताला परराष्ट्र धोरण बदलण्याचा विचार करावा लागेल असं माधवराव म्हणतात, पण जी परिस्थिती आहे हे आजचं नाही आहे. ते तारिक खोसा यांनी सांगितल्यानंतर यापूर्वी देखील मुशरफ यांच्या टेलिव्हिजन इंटरव्ह्यू आपण पाहिला होता, त्यांनी थेट भारताला धमकी दिली होती, तुम्हाला काय कारवाई करायचं असेल, अटॅक करायचं असेल तर करा. आज पण तशा पद्धतीची विधानं तिकडनं येताना दिसत आहेत. नाही, मुशरफने तर अशाच रूपानं सांगितलं की आमच्याकडे जे काही न्यूक्लिअर बॉम्ब्स आहेत ते काही शबे बारातसाठी नाही, अशा स्वरूपानं मुशरफचं स्टेटमेंट होतं. की मला असं वाटतं की आज ज्या स्वरूपानं एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एका दहशतवाद्याला जिवंत पकडलं आहे आणि मला असं वाटतं की जिवंत पकडणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण पाहिलं की अजमल कसाबला जर आपण जिवंत पकडलं नसतं
तर त्यात पाकिस्तानचा त्यात इन्व्हॉल्वमेंट म्हणजे ते कदाचित कधीही सिद्ध बाहेर झालं आली नसती, हे लक्षात घ्या. आणि आज ज्या स्वरूपानं पकडलं गेलं त्यामुळे कदाचित आता बऱ्याच गोष्टी बाहेर येतील, बऱ्याच गोष्टी या असतील. कारण 10 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर याला गुरदासपूरला जे झालं, गुरदासपूर जिल्ह्यात अशा स्वरूपानं मॉडस ऑपरेंडी साधारण अशा स्वरूपाची होती आणि त्या ठिकाणी जे काही दहशतवादी आले ते मारले गेलेले आणि लगेच 9-10 दिवसात परत अशा स्वरूपाची घटना होते. म्हणजे निश्चितच त्यामागे सीमेपलीकडनं दहशतवादी आले आहेत आणि गुरदासपूरच्या ह्याच्यात तर GPS जे होते त्या GPS ते स्पष्ट झालं की पंजाबमध्ये, पाकिस्तानच्या पंजाबमध्ये गुजरात जे आहे त्या ठिकाणी गुजरातमधनं ते लोक आलेले, हे अत्यंत म्हणजे GPS ते सिद्ध झालेलं आहे. मला असं वाटतं की 2-3 गोष्टी. तर परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात तुम्ही म्हटलं की माधवरावांनी खरं सांगितलं की परराष्ट्र धोरण एखादं सरकार बदललं त्या स्वरूपानं तुम्हाला परराष्ट्र धोरण लगेच बदलता येत नसतं. आणि शेवटी परराष्ट्र धोरण आताच्या काळात म्हणजे 47, 48 किंवा बांगलादेशची निर्मिती 71 आणि आजच्या परिस्थितीमध्ये प्रचंड तफावत आहे, फरक आहे. आणि तुम्हाला परराष्ट्र धोरण बदलायचं म्हणजे काय की शेवटी चर्चेशिवाय दुसरा पर्याय आज तुमच्याकडे उपलब्ध नाही. म्हणजे एकूण जागतिक स्तरावर ही वस्तुस्थिती आहे. कुठल्याही देशाला दुसऱ्या देशाशी युद्धात जाणं शक्य नाही. त्या देशाला संपूर्णपणे तुमचा जर शेजारचा राष्ट्र असेल तर त्याला तुम्हाला आयसोलेटही करता येत नाही. कारण तुम्ही कुठेतरी रिजनल ब्लॉक जे काय असतात त्या रिजनल ब्लॉकमध्ये देखील एकत्र काम करतात. ज्या स्वरूपानं भारत आणि पाकिस्तान सार्कमध्ये आहे. सार्कमधले सगळ्यात मोठे राष्ट्र म्हणजे भारत आणि पाकिस्तान. आणि त्यामुळे मला असं वाटतं की परराष्ट्र धोरण जे आहे जे भारताचं राहिलेलं आहे त्यात तुम्हाला काही बदल करणं शक्य नाही, बदल करता येत नाही. ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. ही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. नीलमताई, तुम्ही काय म्हणाल की या सगळ्या संदर्भात शिवसेनेची नेहमीच भूमिका राहिलेली आहे की पाकिस्तानला जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे. काय करायला पाहिजे सरकारने आता? एकतर पहिली गोष्ट म्हणजे गुरदासपूरला हल्ला झाल्यावर तिथल्या पोलिसांनी आणि आज स्थानिक ग्रामस्थ आणि आर्मी, तर आर्मीचं मी सगळ्यात प्रथम अभिनंदन करीन. आणि या सुरक्षा दलाच्या लोकांनी सुद्धा ज्या अभूतपूर्व पद्धतीने धैर्य दाखवलेलं आहे खरोखर ते अभिनंदनास पात्र आहे. मला असं वाटतं राजेंद्र की संपूर्ण भारत देशामध्ये एक वेगळ्या प्रकारची चैतन्य किंवा वेगळ्या प्रकारची एकजूट या पाकिस्तानच्या घुसखोरीबद्दल तयार होतीये. याच्यापूर्वी होती पण आता अजून ती दृश्य होते आहे. आणि त्याचीच परिणिती म्हणजे आज एक जिवंतपणे हा अतिरेकी पकडला गेलेला आहे. अर्थात हा अतिरेकी पकडला जाण्याच्या अगोदर काही आपल्या आर्मीमधल्या लोकांचे मृत्यूसुद्धा झालेले आहेत, त्याबद्दल मी श्रद्धांजली व्यक्त करते. पण मला असं वाटतं की परराष्ट्र धोरण बदलायचं की नाही हा पुढचा प्रश्न आहे. आपल्या सीमांचं रक्षण करणं, आपल्या नागरिकांवर जे हल्ला करण्याच्या इराद्याने येतात त्यांना तिथल्या तिथे थांबवता येणं, त्यांच्यावरती कठोर अशी शिक्षा देणं आणि पूर्वीचा जो आपला इतिहास आहे तो न विसरता सावधपणाने किंबहुना त्यांच्याशी बोलणी करत असताना त्यांच्यावर तुम्हाला आठवते तुमच्याचकडे IBNला चर्चा झाली होती. सन्माननीय माधव भंडारीच होते त्या चर्चेच्या वेळेला सुद्धा. आणि आम्ही असं म्हणत होतो की मी असं बोलले होते त्यावेळेला सुद्धा की आता ठरलेलं आहे काही की व्हॉइस सॅम्पल देणार. पण काही दिवसातच पाकिस्तानने तो शब्द फिरवला, व्हॉइस सॅम्पल देऊ शकणार नाही सांगितलं. नंतर परत गुरदासपूरचा हल्ला केला. त्याच्यानंतर आज ISISचा चीफ तो सुद्धा जाहीरपणे बोलत होता की तुमच्याकडे अणुबॉम्ब आहे तर तुम्ही तो वापरा. मला खरं असं वाटतं की परराष्ट्र धोरणाच्या बदल वगैरेच्या अगोदर आपल्या सीमांचं रक्षण करण्यासाठी आपण किती अलर्ट आहोत ह्याच्यावरती महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की आजच्या घडीला त्रुटी दाखवण्यापेक्षा आपली आर्मी, आपलं राज्य सरकार, केंद्र सरकार खास करून या सगळ्यांच्या बरोबर आपण एकजुटीने देशाच्या रक्षणासाठी कसे उभे राहतोय ही राजकीय इच्छाशक्ती एकजुटीने तयार करणं, त्यातूनच आपलं नवीन परराष्ट्र धोरणापेक्षा नवीन आपली कृती ही अचूक अशी तयार होईल असं मला खात्री वाटते. जी कृती सीमा सुरक्षेसाठी म्हणून अचूक करायला पाहिजे ती अधिक पुढे आपण पावलं त्यासाठी उचलली पाहिजेत. सचिन सावंत, तुम्हाला काय वाटतं की सीमेचं संरक्षण, सीमेच्या पलीकडून होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी म्हणून काय पावलं उचलली पाहिजेत या क्षणाला? कारण ज्या प्रकारे आपण बघतोय की अजूनही काही म्हटलं जातंय काही अतिरेकी शस्त्र घेऊन
स्फोटकं घेऊन ही भारतामध्ये घुसलेली आहेत अशी माहिती एका ठिकाणी सुरक्षा एजन्सीकडनं मिळते. काय नेमकं करायला पाहिजे या परिस्थितीत? पहिली गोष्ट तर ज्यांनी आज जिवंत अधिकाऱ्यांना पकडलं त्यांच्या सगळ्यांना खऱ्या अर्थानं निश्चितपणे त्याचा अभिमान आम्हाला वाटतो आणि त्याची चौकशी करून मला असं वाटतं की शासनानं 15 ऑगस्टला त्यांना पुरस्कारही त्या ठिकाणी दिला पाहिजे अशी आमची निश्चित मागणी राहील. परंतु एकंदरच तुम्ही जी सुरुवात केली त्यावेळेला तुम्ही असं म्हणाला होतात की नरेंद्र मोदी ही अटल बिहारी वाजपेयींसारखी धमक दाखवतील का? खऱ्या अर्थानं कारगिलच्या संदर्भामध्ये विचार करायचा झाला तर ते रिॲक्टिव्ह मेजर्स होते, ते काही प्रोएक्टिव्ह मेजर्स नव्हते. कारण कारगिलमध्ये ते घुसखोरी झाल्यानंतर 40,000 ट्रूप त्या ठिकाणी गेले होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे अशी धमक दाखवण्याचा प्रकार नाही, ती मला वाटतं ती वास्तविकपणे बघायला गेलं ती जबाबदारी आली होती तत्कालीन शासनावरती. आणि एनडीएच्या काळामध्ये जर तुम्ही पूर्वीचा घेतलात किंवा आत्ताचा घेतलात, हे जे फ्लिपफ्लॉप चाललेले असतात, कुठल्याही धोरणाला स्थिरता त्या ठिकाणी नसते. हे गेल्या वाजपेयींच्या काळामध्ये देखील पाहिलं आणि आत्ताच्या मोदींच्या काळामध्ये देखील पाहिलेलं आहे. आज जर पाहायचं झालं तर 2014-15ला सीज जे व्हायोलेशन झालेले आहेत सीज फायरचे, ते जवळपास 800 घटना झालेल्या आहेत आणि 2013-14ला 96 घटना झाल्या होत्या. गेल्या 5 दिवसामध्ये 11 घटना झालेल्या आहेत या ठिकाणी सीज फायर व्हायोलेशनच्या. त्याचबरोबर गेल्या महिन्यामध्ये जर ऑगस्ट महिन्यामध्ये या आतापर्यंतच्या बघायला तर 18 घटना झाल्या, जुलैमध्ये जवळपास 13 घटना झाल्या होत्या. त्यामुळे हा जो ग्राफ राहिलेला आहे तो ह्या वर्षभराच्या मोदी सरकारच्या कार्यकालामध्ये प्रचंड वाढलेला आहे. शिवसेनेची भूमिका मला किती कुचंबणा होते मला ती कल्पना आहे. परराष्ट्र नीतीच्या संदर्भामध्ये त्यांना नीती किती माहिती आहे या संदर्भामध्ये आमचं निश्चित प्रश्नचिन्ह होतं. कारण नेहमी शिवसेनेकडनं विधान केलं की युद्ध केलं पाहिजे पाकिस्तानकडनं, हा त्यांची परराष्ट्र नीतीचा भाग होता. अचानकपणे आता निलमताईंची भाषा बदलली सरकारमध्ये गेल्यानंतर, ही साहजिक आहे. खऱ्या अर्थाने ते जाऊ द्या बाजूला, आलाही दा तुम्हाला. परंतु मोदींची एकंदरच जी भाषणं राहिलेली आहेत अगोदरची, म्हणजे 15 ऑगस्टचं भाषण घ्या त्यांचं कधीचं, ज्यावेळेला ते मुख्यमंत्री असतानाचं, आणि त्याच्यानंतरची आताची परिस्थितीमध्ये जी 56 इंचाची छाती ते दाखवत होते, आजच्या परिस्थितीमध्ये किती जवानांचे हत्या त्या ठिकाणी झालेले आहेत हे आपण पाहतोय. सीज फायरचं व्हायोलेशन मध्ये किती लोक मेलेली आहेत त्या ठिकाणी पाहतोय. आज गुरुदासपूरच्या अटॅकमध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतात की अतिरेकी आतमध्ये कसे आले. त्यामुळे तुमचा इंटेलिजन्स फेल्युअरच्या बरोबरच तिकडे सुरक्षा रक्षकांच्या संदर्भामधली तिकडचं तुमच्या सीमेचं सुरक्षा तुम्ही करू शकताय का, हा देखील त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि हे सगळे प्रश्न 800 त्या ठिकाणी सीजफायर व्हायोलेशन झाले असताना गेल्या म्हणजे सुरुवातीला शपथविधी झाला, नवाज शरीफांना बोलवणं, ह्या वेळेला आम्ही काहीतरी फ्रेश सुरुवात करत आहोत, काहीतरी नव्यानं सुरुवात करत आहोत. मोदींना त्या ठिकाणी अशा तऱ्हेचं एक छाती पेटून घेण्याचा जो प्रकार आहे भारतीय जनता पक्ष तो झाला. पण त्याच्या अगोदरची जी काही भूमिका पाकिस्तानची राहिली होती ती किती सकारात्मक होती. 2008च्या संदर्भामध्ये काय झालं होतं, बायलॅटरल ट्रेडच्या संदर्भामध्ये काय झालं होतं, त्याच्याबद्दलच्या कंडिशन काय होत्या, आनंद शर्मांनी का तऱ्हेनं त्या ठिकाणी ती जे बायलॅटरल टॉक्स होते कॉमर्सच्या संदर्भात ते पुढे ढकलले होते, हे सगळे बाजूला करून मोदी त्या ठिकाणी गेले. अचानकपणे त्यांना जेव्हा कळलं की बाबा या संदर्भामध्ये 4 महिन्यांनी त्यांनी जी बोलणी सुरू केली त्याच्यामध्ये त्या हिजबुल मुजाहिदीनशी बोलणं सुरू केलं, त्यामुळे थांबवलं, परत सुरू केलं, परत थांबवलं. हे जे चाललेलं जे आहे ते मला असं वाटतं नुसते शब्दांचे छल चाललेले आहेत. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की 56 इंचाची छाती ही 5.6 इंचावर आलेली आहे हे त्या ठिकाणी दिसतंय. आणि मोदी नुसतं शब्दछल करतात, खऱ्या अर्थाने कृतीमध्ये त्यांच्यामध्ये काही नाही हे त्या ठिकाणी दिसतंय. कृतीमध्ये सरकार काहीच करत नाही असं काँग्रेसचा नेहमीप्रमाणे आरोप तुमच्यावर होते. यांच्याकडनं अपेक्षा आहे की त्या ठिकाणी सचिन सावंत एक मिनिट थांबा, कृती काही करत नाही असं तुम्ही म्हणताय, सरकार काय कृती करतंय या सगळ्या संदर्भात? काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडून वेगळी काहीच अपेक्षा आपण बाळगू शकत नाही. कारण सगळा देश एक होत असताना सुद्धा काँग्रेसला त्या द्यायचं नाहीये. आणि ठीक आहे, म्हणजे त्यांची ती मानसिकता मी समजू शकतो. गुप्तचर यंत्रणांचं अपयश सांगतायत, 26/11 फार सहजासहजी विसरतायत. आणि आणखीन कितीतरी गोष्टी आहेत. दाऊद इब्राहिमचं पळून जाणं विसरतायत, याकूब मेमनचं टायगर मेमनचं पळून जाणं विसरतायत, सगळं विसरतायत. कारण त्यांनी जे जे केलं, त्यांनी जे जे होऊ दिलं, त्या सगळ्या गोष्टी ते विसरतायत. आणि ते काँग्रेसच्या स्वभावाला अनुसरून आहे, त्यात काही वेगळं काही नाही. या काळामध्ये सीज फायरच्या घटनांबद्दल ते बोलत आहेत, गोळीबार झाले सीमेपलीकडून. त्याचबरोबर जर या काळामधली, या वर्षभरातली आणि 2013च्या आधीची पाकिस्तानी वर्तमानपत्रांची भाषा जर बघितली तर त्यांना कळेल काय फरक पडला. 2013 पर्यंत पाकिस्तानची वर्तमानपत्र भारतीय लष्कराबद्दल काही फार बोलत नव्हती. पण या वर्षामध्ये भारतीय लष्कराने हे केलं,
सीज फायर तोडलं, भारतीय लष्कराने आक्रमणं केली, अशा तऱ्हेची ओरड सुरू झाली. आणि त्यावेळेला भारतीय लष्कराने जशाच तसं उत्तर वेळच्या वेळी दिलं हे अनेकदा आपल्या समोर आलं. पण जशाच तसं उत्तर दिलं हे समोर आलं हे आपण काही बघायला त्याने, कारण ते त्यांना दिसायचं नाही. ते म्हणून काँग्रेसच्या कुठल्याही या वक्तव्यावर, या विषयावर, काँग्रेसच्या कुठल्याही भाषेवर खरं म्हणजे काही बोललं पाहिजे असं मला वाटत नाही. काँग्रेसने 1947 सालापासून आजपर्यंत ज्या पद्धतीचं राजकारण केलं, ज्या मानसिकतेचं राजकारण केलं, त्याच मानसिकतेतून बोलतायत. त्यांच्या पद्धतीने त्यानं जाऊ द्या. देश आपल्या मार्गाने जाईल. देश आपल्या मार्गाने. ब्रेक घ्यायचा सचिन सावंत, अगदी थोडक्यात, मला बरं का, अगदी थोडक्यात ब्रेक घ्यायचा आहे. नाही, एकंदरच आता हे काही जे काही त्यांनी अनालिसिस करण्याचा प्रयत्न निलंत येतो ब्रेक नंतर. मलाही 2 वाक्य बोलायची आहेत. हे जे काही सचिन सावंतांनी वक्तव्य केलंय ना, मलाही बोलायचंय. नाही येतो निलंत येतो मी ब्रेक नंतर. सचिन सावंत थोडक्यात उत्तर द्या, ब्रेक घ्यायचा आहे. अतिरेक्यांना सोडण्याचं काम स्वतः जाऊन त्या ठिकाणी जे करणार आहे त्या लोकांनी दहशतवादाच्या वरती आम्हाला लेक्चर देण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी आमचे 2 पंतप्रधान दहशतवाद ज्या विषयावरती तुम्ही बोलताय ना, त्याच्यावरती तुम्हाला ऐकून घेण्यासारखं बघायचं झालं, पाकिस्तानच्या संदर्भामध्ये बघायचं झालं तर गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं स्थिरता धोरणांमध्ये ही काँग्रेस पक्षाच्या काळात राहिली. 5 वर्षाचा काळाचा वाजपेयींचा काळ घ्या आणि आताचा हा 1 वर्षाचा काळ हा डिझास्टर म्हणून पाहायला पाहिजे. थोडक्यात नाही, आता सचिन सावंत आपण फार बोलायची आपल्याला इच्छा असते म्हणून आता सांगतो. पाकिस्तानची निर्मिती आणि त्यानंतर 1947 पासून नंतरच्या काळामध्ये पाकिस्तानचा निर्माण झालेला प्रश्न हे पूर्णपणे काँग्रेसची निर्मिती आहे, काँग्रेसची जबाबदारी आहे. आणि काँग्रेसच्या धोरणांमुळे हा प्रश्न आज इतका चिघळलेला आहे, इतका बिघडलेला आहे. तुमच्या जबाबदारीपासून तुम्ही पळून नाही जाऊ शकत. याच काँग्रेसच्या नेत्यांनी 1971 साली बांगलादेशला वेगळं केलं. तेवढी धमक काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वामध्ये कायम राहिलेली आहे. फक्त बोलणं काम आम्ही केलेलं नाही. सचिन सावंत पुढे जाऊया आपण थोडक्यात. माझं एवढंच म्हणणं आहे की माधवरावांनी जे म्हटलं की काँग्रेसची निर्मिती पाकिस्तान याच्यात आहे, काँग्रेसमुळे पाकिस्तान निर्माण झालं, अशा सर्व वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. हिंदू महासभेचं काय धोरण होतं 1937 साली अहमदाबादमध्ये हिंदू महासभेने हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व, हिंदू नॅशनॅलिटी आणि मुस्लिम नॅशनॅलिटी तिकडनं जे काही सुरू झालं लक्षात घ्या. 1940ला त्यानंतर 1937ला हिंदू महासभेचा ठराव, नंतर 1940चा मुस्लिम लीगचा लाहोरचा ठराव. म्हणजे अशा स्वरूपानं काँग्रेसला त्यात हे करणं, काँग्रेस जबाबदार. लक्षात आपण घेतलं पाहिजे की दोन्ही मुस्लिम फंडामेंटलिस्ट आणि हिंदू एकूण सगळ्या परराष्ट्र नीतीकडे होते आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकूण सगळ्या परराष्ट्र नीतीकडे यायला पाहिजे. जो काही इतिहास सांगतायत त्याच्या आधीपासून विभक्त मतदारसंघांची मागणी सुरू झाली, ती काय हिंदू महासभेने केली नव्हती. हिंदू महासभेच्या अगोदरपासून स्वतंत्र मुस्लिम आणि त्यांचं वेगळं सवता सुहा ही मागणी खूप आधीपासून सुरू झाली होती. हिंदू महासभा चित्रामध्ये नव्हती. आणि फाळणीच्या मुद्द्यावर जाण्यापेक्षा मूळ मुद्द्यावर येऊया. एक लक्षात घ्या, 47च्या फाळणीच्या सगळ्या काळामध्ये हिंदूंचं नेतृत्व, हिंदूंचं प्रतिनिधित्व हिंदू महासभा करत नव्हती, काँग्रेस करत होती. नाही, फाळणीच्या मुद्द्यावर जाण्यापेक्षा आता ही घुसखोरी थांबवायची, काँग्रेसची जबाबदारी कशी नाकारणार? देशापुढे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आणि समजा फाळणीमधलं आजचा जो काश्मीर आहे तो काँग्रेसमुळे त्यांनी जे केलं, नेहरूंमुळे त्या ठिकाणी भारतामध्ये आहे, काश्मीरचा प्रश्न आणि बाकीचे प्रश्न हाताळले, त्याच्यातून आजची परिस्थिती निर्माण झाली. ती काय एका दिवसात नाही निर्माण झाली. या मुद्द्याकडे परत जाऊ, कारण ही चर्चा पुढे जाईल. ब्रेक नंतर परत पूर्णपणे काँग्रेसची निर्मिती. स्वागत. आपण चर्चा करतोय पाकिस्तानमधून होणाऱ्या घुसखोरीच्या संदर्भात. ज्या प्रकारे आज एक जिवंत अतिरेकी पकडला काश्मीरमध्ये. आता हेमंत महाजन आपल्याबरोबर आहेत, निवृत्त ब्रिगेडियर आहेत. हेमंत महाजन, या सगळ्या परिस्थितीमध्ये घुसखोरी होतीये, शस्त्रसंधीचं उल्लंघन होतंय, हे सगळं माहीत असूनही आपण चर्चेची दरवाजा पाकिस्तानसाठी उघडी ठेवावीत का? असा आहे तुमचा प्रश्न, हा अगदी बरोबर आहे. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की सध्या पाकिस्तानचे जे लष्करी डावपेच आहेत याच्यामध्ये पुष्कळ फरक पडतो आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये सुद्धा पुष्कळ जास्त फरक पडतो आहे. पहिला फरक असा की अफगाणिस्तानमधून आता अमेरिका परत जात असल्यामुळे तिथे पाकिस्तानचं महत्त्व हे अतिशय प्रचंड वाढलेलं आहे. अमेरिका पाकिस्तानला शस्त्राची मदत करतं, त्यांच्या बाजूनी बोलतं. चीनला अफगाणिस्तानमध्ये अनेक गोष्टी करायच्या आहेत म्हणून ते सारखं पाकिस्तानला मदत करत असतं. रशिया जे आपलं मित्र होतं ते आता आपलं मित्र व्हायच्या ऐवजी ते पाकिस्तानचं मित्र झालेलं आहे. या सगळ्यामुळे सगळ्या जगाला वाटतं की जर अफगाणिस्तानमध्ये शांतता पाहिजे असेल तर पाकिस्तान हा सर्वात महत्त्वाचा दुवा बनलेला आहे.
याचा आपल्यावरती परिणाम असा होतो आहे की यामुळे पाकिस्तानला आपलं महत्त्व फारच मोठ्या प्रमाणात वाढलं असल्यामुळे पाकिस्ताननी आता फार मोठ्या प्रमाणामध्ये दादागिरी सुरू करायला सुरुवात केलेली आहे. कारण त्यांना वाटतं की आम्ही फार महत्त्वाचे असल्यामुळे आंतरराष्ट्रीय देश आम्हाला काहीही करणार नाहीत. तर आणि त्यांनी आपले डावपेच बदली करायला सुरुवात केली आहे. पहिले हिंसाचार, आपण ज्यावेळेस भारत पाकिस्तानची सीमा बघतो, ही सीमा जी LOC जे जम्मू आणि काश्मीर पर्यंत आहे ती भारतीय सैन्याकडे आहे. तिथे इन्फिल्ट्रेशन म्हणजे घुसखोरी किंवा जे फायरिंग होतं त्याचं प्रमाण हे पुष्कळ कमी आहे. पहिले ते खूप जास्त होतं, ते कमी आहे. तिथे जवळजवळ 95% इन्फिल्ट्रेशन हे थांबलेलं आहे. आता नवीन डावपेचाप्रमाणे पाकिस्ताननी जम्मूच्या खालची जी इंटरनॅशनल बॉर्डर आहे ती बॉर्डर सिक्युरिटी फोर्सकडे आहे, तिथे फायरिंगचं प्रमाण वाढवलेलं आहे. कारण त्या भागामध्ये हिंदू आणि सिखची पॉप्युलेशन जास्त आहे, त्यांना नुकसान त्यांचं करायचं आहे. आणि खालती जी BSF पंजाबच्या बाजूला म्हणजे जम्मूपासून खालती पूर्ण बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, तिथून आता ही घुसखोरी होते आहे. मग ती गुरदासपूरची असो की आता जी उधमपूरला झाली असेल ती असो, तर घुसखोरी ही तिथून वाढलेली आहे. आणि याच्यानंतर त्यांनी जे हल्ले केलेत, गुरदासपूरमध्ये जाऊन त्यांनी हल्ला केला एका पोलीस स्टेशनवरती आणि आता जो आर्मी कॉन्वॉयवरती हल्ला केला. जो उधमपूर श्रीनगर रस्ता आहे हा एक अतिशय महत्त्वाचा हायवे आहे, जसा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे तसा हा महत्त्वाचा आहे. ते अगदी दादागिरी करून तिथे आता तो हल्ला करतायत, कारण त्यांना दाखवायचं आहे की आम्ही असे हल्ले करतो आहे, बघूया तुम्ही काय करू. आता एक प्रश्न आला होता की हे सरकार काय करते, मागचं सरकार काय केलं होतं. एक मी सगळ्या आपल्या यांना सांगू इच्छितो की आजच आपल्या जी विलेज डिफेन्स कमिटी उधमपूरमध्ये होती त्यांनी एक फार चांगलं काम केलं आणि काय आतंकवाद्याला जिवंत पकडलं. म्हणजे जर एक सामान्य भारतीय जर डोळे आणि कान उघडे ठेवून जर राहील तर तो देशाचं कसं रक्षण करू शकतो आतंकवादापासून हे तरी दाखवलेलं आहे. नेमकं याच वेळेला आपल्या संसदेमध्ये गेले 8 दिवस नुसते भांडाभांडी सुरू आहे, जी आत्ताच आपल्या TV चॅनलवरती सुद्धा होत होती. गरज अशी आहे की सगळ्या भारतीयांनी, सगळ्या राजकीय पक्षांनी, सगळ्या इन्स्टिट्यूशननी एकत्र येऊन पाकिस्तानच्या विरुद्ध कारवाई करायची गरज आहे. कारण पाकिस्तान बरोबरची जी दहशतवादी लढाई आहे ही अजून 50 वर्ष चालणार आहे, लक्षात ठेवा. हे सरकार नरेंद्र मोदींचं असो की त्यानंतर अजून कोणी असो की कोणी असो, हे चालू राहणार आहे. हा लढा हा खूप दीर्घकाळ चालणार आहे. आणि याकरता काय करता येईल, करायला अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामधल्या मी काही मुद्द्यांवरती म्हणजे सांगायचा आता प्रयत्न करीन. की एक मगाशी एक कॉमेंट झाली की युद्ध हे पर्याय नाही. अहो, सगळा पर्याय आपल्याकडे आहे, त्याची काळजी करू नका. पण आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती पहिले बघूया. आपल्यावरती दबाव आणतं अमेरिका, रशिया, चीन की तुम्ही पाकिस्तानशी वाटाघाटी करा. त्यांना ते सांगण्याचं महत्त्वाचं आहे की बघा, आम्ही एका आतंकवाद्याला पकडलेलं आहे, आता तुम्ही आम्हाला आमच्यावरती दबाव आणता म्हणून तुमच्यामुळे भारतीयांचं नुकसान होतं आहे. तुम्ही आता काय करणार आहात. आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रत्येक इन्स्टिट्यूशन्समध्ये हे जे त्याचा आता जे तो जे सांगेल की मी कुठून आलो, कसा आलो, मला कोणी ट्रेन केलं, मी कुठनं घुसखोरी केली, मला तिथे कुठल्या लोकांनी मदत केली, हे सगळं येणाऱ्या दिवसामध्ये क्लिअर होईल. बरोबर आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. पण जतीन सर, ज्या प्रकारचे हे मुद्दा आता उपस्थित केला महाजनांनी की कारवाई करायला पाहिजे, सर्व पक्षांनी नीट विचार करून कारवाई करायला पाहिजे. ज्या प्रकारे भारतीय लष्कराला, भारतीय सत्ता कारण्यांना उचकवण्याचं काम पलीकडून केलं जात आहे. हमीद गुल जे ISIचे माजी अधिकारी होते, प्रमुख होते, ते दुपारी एका TV चॅनल्सला बोलताना असं म्हणाले की तुम्हाला जर काश्मीरचा मुद्दा सोडवायचा असेल तर सोडवा, नाहीतर थेट पाकिस्तानवरती अटॅक करा. म्हणजे याचा अर्थ काय, भारतीय सत्ता कारण्यांनी थेट कारवाईला सुरुवात केली पाहिजे, अशा प्रकारची वक्तव्य येतात. जसं मगाशी तुम्ही मुशरफांचा उल्लेख केला की शब्बे बारातमध्ये अनुभव आम्ही काय वाजवायला ठेवलेला नाहीये. लक्षात घ्या, मला असं वाटतं की हमीद गुलने जे काही म्हटलं किंवा त्यापूर्वी मुशरफांनी जे काही म्हटलेलं की याला आपण कितपत महत्त्व द्यायचं आहे, आपण कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. मला 2-3 गोष्टी या ठिकाणी मुद्दामून सांगितल्या पाहिजे. की एकतर की माझ्यानं जे सांगितलं की ती वस्तुस्थिती आहे की हल्ली जे काही सीज फायर व्हायोलेशन जे काही चाललं आहे ते आपण पाहिलं तर इंटरनॅशनल बॉर्डर आपण ज्याला म्हणतो की ते जम्मू रिजनमध्ये, आणि त्याला पाकिस्तान वर्किंग बाउंड्री म्हणतात, त्या ठिकाणी ते चाललं आहे सीज फायर व्हायोलेशन वगैरे. पण प्रश्न मुळातच अशा स्वरूपाचा आहे की हे जे काही चाललेलं आहे त्याला आंतरराष्ट्रीय काय संदर्भ आहे. मला असं 2-3 गोष्टी जे काही महत्त्वाच्या वाटतात. एकतर कालचा तारिक खोसाचा जो काही लेख होता, तो जर लेख आपण व्यवस्थित जर वाचला तर आपल्या लक्षात येईल की त्यात त्यांनी जे काही म्हटलं, म्हणजे एक तर ठीक आहे ते म्हणजे FIAचे त्यांचे ते DG होते, चौकशी वगैरे त्यांनी केलेली, पण संपूर्ण लेखात त्यांनी जे काही म्हटलं की सतत
त्याचा जो एम्फसाइज जो काय म्हणजे ते 7 त्यांनी जे काही मुद्दे मांडले ते सोडा एका बाजूला, पण तो सतत त्यांचा उफा सतत म्हणत होते. उफामध्ये जे काही ॲग्रीमेंट झालं आहे नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफमध्ये, तो महत्त्वाचा आहे, ते स्पिरिट महत्त्वाचं आहे आणि ते आपण कायम ठेवलं पाहिजे. एक आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तारिक खोसासारखा अधिकारी निवृत्त निरंतर येतो वर्तमानपत्रात अशा स्वरूपानं लेख होता, त्यामागे निश्चितच एक मोठं फोर्स त्याच्यासोबत असल्याशिवाय अशा स्वरूपात तो लिहिणार नाही. आणि ते पण force कुठला असेल, ज्यावेळेस आणि तो force तपास कुठला अधिकारी असेल असं लक्षात घ्या. म्हणतो आणि ते force त्यावेळेला कुठला असेल पाकिस्तानच्या नाही. म्हणून सत्ताधाऱ्यांनी हे मला काय मान्य केलं पाहिजे की म्हणणं नाही की आहे, आपल्याकडनं म्हणून होतंय. त्याने ते म्हटलं ना. आणि म्हणून की मला असं वाटतं की त्यामागे तारिक खोसाच्या सोबत तिकडची जी काही सरकार आहे ती सरकार तिच्यासोबत आहे. मला वाटतं आपण नेहमी जे काही गफलत करत असतो की पाकिस्तानच्या संदर्भात किंवा जगातल्या इतर कुठल्याही देशाच्या संदर्भात जेव्हा आपण बोलत असतो तर कुठेतरी वेगळं हे केलं पाहिजे की सरकार काय असतं. सरकार म्हणजे पाकिस्तानच्या संदर्भात म्हणायचं सरकार, त्यानंतर त्यांचं ISI आणि लोक, हे वेगवेगळे आपल्याला कुठेतरी पाहिलं पाहिजे. आणि म्हणून तारिक खोसाचा जो काय लेख होता, तारिक खोसासारखे अनेक लोक जे आहेत की ज्याला आपण सॅनर व्हॉईस म्हणतो, अशा स्वरूपाचं सॅनर व्हॉईस आहे. अशा स्वरूपाच्या सॅनर व्हॉईस जे आहे त्याला आपण जास्त महत्त्व देणार आहोत की हमीद गुल काय सांगतो, की हमीद गुलचा इतिहास सांगण्याची आवश्यकता नाही. त्याचा आणि तालिबानचे कशा स्वरूपाचे संबंध होते, कशा स्वरूपात अफगाणिस्तानमध्ये. प्रश्न असा आहे की मी महाजनांशी आंतरराष्ट्रीय संदर्भात माझे मतभेद म्हणजे हे सगळे नवाज शरीफांचे विरोधक आहेत आणि त्यामुळे अशी वक्तव्य लक्षात घ्या येतात. की या ठिकाणी रशियाचा त्यांनी उल्लेख केला. एकूण SCO मध्ये पाहिलं की SCO मध्ये आता भारत आणि पाकिस्तान दोन्ही मेंबर झालेत, परंतु भारतासाठी सतत प्रयत्न कोण करत होतं तर विदिन SCO रशिया करत होतं आणि SCO मध्ये कुठेतरी बॅलन्स करण्यासाठी चायना पाकिस्तानसाठी प्रयत्न करत होते. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचं म्हणायचं झालं तर कारझाईनंतर गनी आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध चांगले नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता देखील की मुल्ला उमरच्या मृत्यूच्या नंतर जे काही नवीन तालिबान प्रमुख मंसूर आता मुल्ला उमरच्या मुलाच्या मृत्यूची देखील बातमी अशा स्वरूपात आहे. म्हणून नवीन तालिबानचा जो काही प्रमुख आहे त्याच्यामार्फत ISI अफगाणिस्तानमध्ये प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अफगाणिस्तानचं जे काही वर्तमान सरकार आहे त्याचे आणि पाकिस्तानचे कशा स्वरूपाचे संबंध आहे, त्याचे आणि भारताचे कशा स्वरूपाचे संबंध आहे. आणि कुठेही आपण लक्षात घेतलं पाहिजे अमेरिका जे आहे, अमेरिकेचा पाकिस्तानवर पूर्णपणे विश्वास नाही, ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून अशा स्वरूपानं की सगळे जे काही राष्ट्र आहेत मोठी राष्ट्र ते आज पाकिस्तानच्या सोबत आहे अशा स्वरूपाचं म्हणणं हे मला वाटतं की एकूण म्हणजे ते खूप सिम्प्लिसिटी करण्यासारखं आहे असं माझं म्हणणं. निलंदे, तुम्हाला काय म्हणायचं होतं की चर्चेची दारं ही आपण खुली ठेवली पाहिजेत अशा परिस्थितीमध्ये की काय केलं पाहिजे? नाही, मला असं म्हणायचं आहे राजेंद्र, एक तर पहिली गोष्ट पाकिस्तानमध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळे काय मांडतायत, वेगवेगळे राजकीय नेते, याच्यापेक्षा सुद्धा पाकिस्तानचं एकूण वर्तन काय आहे एक देश म्हणून, आमचा शेजारी देश म्हणून, ते पाहिलं तर ते सुसंगतपणे त्यातून एक निष्कर्ष निघतो की भारतामध्ये सातत्याने घुसखोरी करून स्वतःच्या देशातल्या लोकांना हाच संदेश देत राहायचा की हा मोठा शत्रू तुमच्या समोर आहे आणि आम्ही तुमचे रक्षण करते आहोत, असं करून पाकिस्तानच्या ज्या आतून चिंध्या होत आहेत त्याला शांत करण्यासाठी म्हणून भारताच्या युद्धाचा उपयोग करायचा, हे ते सातत्याने करत आहेत. आणि स्वतःचा देश त्यांना सांभाळता आला नाही तरी काश्मीर आणि इतर भागाचे तुकडे करण्यासाठी त्यांना भरपूर गुर्मी आहे. त्यामुळे मला जतीन देसाई म्हणतात किंवा अनेक लोक वेगवेगळे जे सांगतात की देशाचे राज्यकर्ते वेगळे आणि इतर लोक वेगळे केले पाहिजेत, तर शिवसेनेने अनेक वर्षापासून म्हणजे अनेक आता लोक जे बोलतात की जे त्यावेळेला प्राथमिक शाळेमध्ये वगैरे असतील त्या काळेपासून बाळासाहेब ठाकरेंनी आणि शिवसेनेनी एक भूमिका सुसंगतपणे घेतलेली आहे की पाकिस्तानशी खेळ असेल, इतर सांस्कृतिक विषय असेल, याच्यामध्ये कुठलंही आदानप्रदान करू नये जोपर्यंत आपल्या जवानांचं रक्त सांडलं जात आहे, जोपर्यंत हल्ले होत आहेत तोपर्यंत. आता ही परराष्ट्र नीती आमची जी आहे, तर ज्यांनी परराष्ट्रातूनच स्वतःचे नेते आयात केलेले आहेत त्यांना त्याच्याबद्दल काय रिस्पेक्ट वाटणार? मी त्यांच्याकडून आमची अपेक्षाही नाही आहे, कारण त्यांना ती कळण्याच्या पलीकडची आहे. आणि म्हणून मी अनुल्लेखाने मारते, कारण अशी काहीतरी फालतू विधानं करून जो सगळा विषय डायव्हर्ट करायचा हा एक रणनीतीचा भाग असतो. ती शेमडी मुलं करत असतात या गोष्टी ज्या आहेत त्या. मला दुसरं असं महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर मांडायची आहे राजेंद्र, की स्वतः सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडून मी माहिती घेतली की या संपूर्ण एक अतिरेकी पकडल्या जाण्याच्या पार्श्वभूमीवर राम प्रधान समिती जी झाली होती आणि त्याच्या रेकमेंडेशन्स आल्या होत्या,
त्याचा कृती अहवालाबद्दल सरकारने, महाराष्ट्र राज्य सरकारने काय केलेलं आहे. आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला असं माहिती सांगितलेली आहे की मुख्य जी त्यांची रेकमेंडेशन होती की केंद्राच्या सुरक्षा एजन्सीज आणि राज्याचं इंटेलिजन्स, राज्याच्या व्यवस्था याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या वेळेला समन्वय नाहीये, ही रामप्रधान समितीची मुख्य त्यांनी खंत व्यक्त केली होती. आणि त्याच्यासाठी नोडल स्वरूपामध्ये तुम्ही काय काय पावलं उचला, तर संपूर्णपणे राज्य सरकारने ॲक्शन टेकन रिपोर्ट रामप्रधान समितीचा केलेला आहे. आणि मी आता ड्युरेशन सांगत नाही, त्यांनी मला सांगितलं असतं, तरी अत्यंत नियमितपणाने केंद्र आणि राज्याशी संबंधित सगळ्या सुरक्षेच्या एजन्सीज या सातत्याने या परिस्थितीचा आढावा घेत असतात. किंबहुना मी तर असं म्हणेन की याकूब मेमनच्या फाशीसारखी अतिशय संवेदनशील घटना राज्य सरकारने ज्या गांभीर्याने आणि मुंबई पोलिसांनी ज्या शिस्तीमध्ये सांभाळली, त्याच्यावरून हा झालेला बदल आपल्याला निश्चितपणाने महत्त्वाचा दिसतो. आणि माझा शेवटचा मुद्दा असा की सैन्यामधले अधिकारी सैन्याच्या पद्धतीने मांडत असतात प्रश्न. अमेरिका, रशिया, चीन काय करत आहेत, पाकिस्तानला फूस देतायत नाही देतायत, त्यांचा कोणावर विश्वास आहे की नाही, याच्यापेक्षा सुद्धा आज नरेंद्र मोदी यांच्या सरकारला एवढ्या प्रचंड मताने लोकांनी निवडून दिले. इतर पक्षांनी स्वतःची मतं जरूर मांडावी, पण देशाच्या पंतप्रधानांच्या आणि देशाच्या सुरक्षा व्यवस्था, मी असं नाही म्हणणार एका व्यक्तीबद्दल, संपूर्णपणे सुरक्षा व्यवस्थेसाठी आता राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे. म्हणजे सरकारच्या मागे फरफटत जाणं नाहीये. काही लोकांना मात्र बीच में मेरा चांदभाई सारखं मध्ये मध्ये सारखं बोलवायचं. ज्या नाकारल्या गेल्या, जी धोरणं नाकारली गेली, त्यांनी थोडं शांत बसून आता बाकीच्यांना काम करू द्यावं, एनडीए सरकारला काम करू द्यावं, ठीक आहे. अशी आपली अपेक्षा तुमच्या आहे. मुद्द्यांची उत्तरं घेऊया. सचिन सावंत बोला, माधवरावांकडे येतो. नाही, पहिली गोष्ट अशी की अनुल्लेखाने मारण्याचा जो प्रकार आहे तो गेले अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचं एनडीए मध्ये जे सरकार आली, म्हणजे 99 पासून 2004 पर्यंत आणि आताचं देखील सरकार असेल, हे सतत शिवसेनेकरता करत आलेलं आहे. त्यामुळे कितीही त्यांनी पहिल्यांदा अनेकदा युद्धाची भाषा केली होती, युद्ध केलं पाहिजे पाकिस्तानशी, आणि वाजपेयींनी त्यांना विचारातही घेतलं नाही. सर्वपक्षीय काय की त्यांच्या एनडीए मधल्या पक्षाची देखील बैठक त्यांनी त्या विषयावरती बोलवली नव्हती. त्यामुळे अनुलेखाने कोणत्या पक्ष मारलेला आहे हे त्यांनी स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे. त्यामुळे परराष्ट्र नीती ही महाराष्ट्रापुरताच त्यांनी मर्यादित ठेवावी हे ठीक आहे, कारण राष्ट्रीय स्तरावरती भारतीय जनता पक्ष त्यांना घेत नाही विचारात. दुसरी गोष्ट अशी की एकंदरच ज्या तऱ्हेनं सगळ्यांनी मिळून, म्हणजे महाजन म्हणाले की सर्व पक्षांनी मिळून केलं पाहिजे. आजच काँग्रेस पक्षानं स्वतः हे जाहीर केलं की भारतीय जनता पक्षाचं हे जे सरकार आहे त्यांनी पुढाकार घ्यावा, सर्व पक्षांना त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे एकत्र आणि त्या संदर्भामध्ये मार्ग काढला पाहिजे. आमची भूमिका सकारात्मक राहील. परंतु ज्या वल्गना केल्या जात आहेत त्या वल्गना खऱ्या अर्थानं तार्किकदृष्ट्या पाहिल्या पाहिजेत की एकंदरच मोदींची जी काही भाषा राहिलेली आहे ती काही सकारात्मक विचारायची किंवा त्या ठिकाणी सर्व पक्षांना विश्वासात घेण्याची कधीच राहिली नाही. परंतु तरी देखील परराष्ट्र धोरणाच्या संदर्भामध्ये जे काही सांगितलं गेलं होतं त्यांच्याबद्दल, 56 इंचाची छाती दाखवली होती, किंवा म्यानमार सारखं धोरण, तुम्ही म्यानमारमध्ये गेल्यात त्याच्याबद्दल ती छाती जी बडवून घेतली त्यांनी, ते अत्यंत, मला असं वाटतं की परराष्ट्र नीतीच्या संदर्भामध्ये अत्यंत वाईट प्रकार त्या ठिकाणी जर असेल तर त्याचं त्या ठिकाणी उदाहरण दिसलं. किंवा त्या ठिकाणी डिफेन्स मिनिस्टर जेव्हा म्हणतात की टेररिझमला टेररिझमने आम्ही उत्तर देऊ, हे सगळे प्रकार आहेत. किंवा या ठिकाणी जे धर्मांधतेचे वातावरण ज्या तऱ्हेने निर्माण झालेलं आहे ते काश्मीरसाठी पोषक नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे एकंदरच भारतीय जनता पक्षाची जी काही ऍक्शन प्लॅन राहिला तो तितका पूरक राहिला नाही आणि त्याला त्या दृष्टिकोनातून गेल्या 1 वर्षामध्ये जे काही त्याची जोड मिळालेली आहे पाकिस्तान बरोबरच्या चर्चेत ते चुकीच्या पद्धतीने झालं असं आमचं म्हणणं आहे. परंतु याच्या पुढे ज्यावेळेला अतिरेकाच्या संदर्भामध्ये येत असेल किंवा अशा ज्या काही घटना येत आहेत, पाकिस्तान बद्दलच्या संदर्भामध्ये ठोस धोरण असले जे कंटिन्युटीमध्ये राहिलं पाहिजे, या संदर्भामध्ये त्यांनी जर इतर पक्षांची चर्चा केली, काँग्रेस पक्ष निश्चितपणे त्याच्यामध्ये पुढाकार घेईल आणि त्या सपोर्टिव्ह भूमिकेमध्ये राहील. दोन गोष्टी मला आपल्या चर्चेत आणायच्या आहेत की एकतर जसं जतीनभाई म्हणाले की पाकिस्तानमधला जो एक सेनर आहे त्याच्याकडे आपण काय करायचं, त्याचं काय करायचं. दुर्दैवाचा भाग असा आहे की पाकिस्तानमधला सेनर व्हॉइस याचा परिणाम कुणावरच नाही आहे. पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानचं सरकार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पाकिस्तानच्या सरकारचा पाकिस्तानच्या लष्करावर आणि पाकिस्तानच्या सरकारचा ISI ह्या स्वतःच्या गुप्तहेर यंत्रणेवर किती नियंत्रण आहे हा संशोधनाचा विषय आहे. आणि त्यामुळे पाकिस्तान सरकारमधले काही लोकांना असं वाटत असेल की आपण भारताबरोबरचे संबंध सर्वसाधारण स्वरूपाचे असावेत, नीट असावेत आणि त्यांचं कुठेतरी वक्तव्य त्या पूरक असं येत असेल
ठीक आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे, त्याच्यासाठी जो प्रतिसाद दिला पाहिजे तो दिला पाहिजे. पण तो प्रतिसाद देत असताना सुद्धा आपल्याला हे विसरता कामा नये, विसरू शकत नाही आपण की त्यांच्या आवाजाला पाहिजे तेवढं बळ खुद्द त्यांच्याकडेच नाही. दुसरं, जसं महाजन साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे अफगाणिस्तानला केंद्रित करून जे राजकारण, वैश्विक राजकारण बदलतं आहे, जागतिक राजकारण बदलतं आहे, त्याची दखल आपल्याला घ्यावीच लागेल, त्याची नोंद आपल्याला घ्यावीच लागेल. आणि जतीनभाईने तो मुद्दा योग्य सांगितला की अफगाणिस्तान हे काही सरळ सरळ पाकिस्तानच्या काह्यात चाललेलं नाही आहे. अफगाणिस्तानला स्वतःचं वेगळं धोरण पाहिजे, त्यांना भारताबरोबर चांगले संबंध ठेवायचे, हे परस्पर दिसतंय. आणि म्हणून कदाचित पाकिस्तान आणि पाकिस्तानला मदत करणाऱ्या इतर शक्ती यांची त्याच्यामध्ये काही अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न चालला असेल, तर हे सगळं आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जे काही खेळ म्हणू आपण त्याला, खेळच आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा त्याच पद्धतीने जागरूकतेने पावलं उचलावी लागतील. आणि एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा यात असा आहे की गेल्या वर्षभरामध्ये पहिल्यांदाच आपण आपल्या परराष्ट्र धोरणामधला एक खूप मोठं वळण घेतलं असं म्हणायला हरकत नाही की यापूर्वीचं आपलं परराष्ट्र धोरण हे अनेकदा पाकिस्तान केंद्रित असायचं. या वर्षभरात आपण पाकिस्तान केंद्रित परराष्ट्र धोरणापासून बाजूला व्हायचा प्रयत्न केला आणि शेजारी देशांशी संबंध प्रस्थापित करताना काही वेगळ्या पद्धतीने ते संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्याला यश येतानाही दिसलं. म्यानमारच्या कारवाईबद्दल, म्यानमारमधल्या कारवाईबद्दल काँग्रेसला वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण ती कारवाई केली ही वस्तुस्थिती आहे आणि तिथे जाऊन केली ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जे बदल व्हायला पाहिजेत ते बदल करण्याच्या दिशेने प्रयत्न नक्की चालू आहेत. या विषयामधली आंतरराष्ट्रीय गुंतागुंत जी आहे ती सुद्धा लक्षात घेतली पाहिजे आणि त्या आंतरराष्ट्रीय गुंतागुंतीला अनेक कंगोरे आहेत, अनेक पदर आहेत की ज्याचा उल्लेख सगळेजण सगळ्या वेळेला करू शकतील असं नाही. त्यामुळे ते लक्षात घेऊन आपल्याला या विषयाकडे जावं लागेल, या विषयाकडे बघावं लागेल आणि काय पावलं उचलायची याची उत्तरं कदाचित येणाऱ्या काळातच मिळतील आपल्याला. येणाऱ्या काळामध्ये सगळ्याची उत्तरं मिळतील, काय पावलं उचलायचे हा मुद्दा मला शेवटी चर्चेला घ्यायचा आहे. हेमंत महाजन सर, मगाशी तुम्हाला काय मुद्दे मांडायचे होते? हो, मला दोन महत्त्वाचे मुद्दे मांडायचे आहेत. एक तर पाकिस्तानमध्ये खूप चांगले लोक आहेत पण त्यांचा काही फरक पडत नाही. तसं आता सांगण्यात आलं की पाकिस्तान काय बोलतं आहे महत्त्वाचं नाही, काय करतं आहे महत्त्वाचं आहे. आणि सध्या ते काय करतं आहे, दहशतवाद वाढवतं आहे, ट्रान्सएलची फायरिंग करतं आहे. आज अनेक आतंकवादी लॉन्चिंग पॅड्सवरती उभे आहेत की जे भारतामध्ये येणार आहेत. इंटेलिजन्स ब्युरोनी आत्ताच अलर्ट दिलेला आहे की 15 ऑगस्टच्या आधी एखादी मोठी घटना होण्याची शक्यता आहे. समुद्राकडनं ते येणार आहेत. ट्रेनिंग कॅम्प 40 ते 50 सुरू आहेत वगैरे वगैरे. तर म्हणून पाकिस्तानचं धोरण हे फक्त पाकिस्तानी आर्मी आणि पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ISI ठरवतं. बाकीचे जे सगळ्यांचे मी आता नावं घेतली ते FIA असो के असो त्यांच्या याच्यामध्ये काही फारसं हे नाहीये. म्हणून आपण ज्यावेळेस पाकिस्तानच्या विरुद्ध धोरण ठरवतो त्यावेळेस या दोन संस्थांना शिक्षा कशी देता येईल हे आपण एक नक्कीच आपल्या धोरणामध्ये ते सामील पाहिजे. आणि जोपर्यंत यांना त्याची कॉस्ट त्यांच्यावरती वाढत नाही, जोपर्यंत पाकिस्तानी सैनिकांना मारलं जात नाही, जोपर्यंत ISIला त्रास होत नाही, तोपर्यंत हे असे दहशतवादी घुसवून ते कामं फ्रीली हे करवतच राहतील. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरा, आपण तो विचारलं होतं की आपण त्याच्याशी बोलावं का, तर त्याच्याविषयी एक उत्तर असं साफ आहे. त्यांना हे क्लिअर करायला पाहिजे की आम्ही तुमच्याशी वाटाघाटी बोलणी केव्हा करू, ज्यावेळेस पाकिस्तानचे 50च्या 50 ट्रेनिंग कॅम्प हे बंद होतील, ज्या वेळेला भारतावरती जे फायरिंग होत आहे आर्टिलरीचं ते पूर्ण बंद होईल, ज्या वेळेला लॉन्चिंग पॅडवरती आज 1,500-2,000 हजार आतंकवादी आहेत ते थांबतील त्यावेळेला हे होईल. अफगाणिस्तानमध्ये आपण भारताच्या विरुद्ध कारवाई करताय, ज्यावेळेस ते थांबेल त्यावेळेला आम्ही पुढे बोलू शकतो. तर एक क्लिअर कट आपलं एक लॉंग टर्म पॉलिसी करायला पाहिजे आणि मला खात्री आहे की ती होते पण आहे. त्यांना हे सांगायला पाहिजे. आणि याच्याशिवाय एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कन्व्हेन्शनल वॉर असं लोकांना वाटतं की ते शक्य नाहीये. हे पाकिस्ताननी म्हणू द्यावं, आपण हे म्हणू नाहीये. आपल्याला कन्व्हेन्शनल वॉर किंवा पारंपरिक युद्ध हा नक्कीच एक पर्याय आहे. आणि मी आपल्याला रिक्वेस्ट करेन की आपली जी रिसर्च टीम असेल IBN लोकमतची, त्यांना जरा पाकिस्तानची वर्तमानपत्र डॉन असो की नेशन असो यांच्यामध्ये या विषयावरती अनेक आर्टिकल्स लिहिली जातात की तिथे सैन्य काय करत आहे किंवा म्हणजे भारतीय सैन्य किंवा अजून काही. त्या 2 आरोप पुन्हा पुन्हा केले जात आहेत की एक तर MQMला मदत केली जाते आहे आणि दुसरं जे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आहे त्याला मदत केली जात असावी. खरं खोटं तर मला माहिती नाही, मी रिटायर्ड आहे. पण एवढंच मानायला हे आहे की आपण या अशा प्रकारच्या रिपोर्टमध्ये थोडंफार तथ्य असतं.
म्हणजे आपल्या समोर जे पर्याय असतात, मग ते आर्थिक पर्याय असो की डिप्लोमॅटिक पर्याय असो की स्वतःचं रक्षण करणं असो की ट्रान्सजेंडरची रेट्स करणं असो, आर्टिलरी फायरिंग करणं असो, हे अनेक पर्याय आहेत. आपल्याकडे त्याचं एक प्रॉपर हे पाहिजे की आता आमची 3 माणसं मारली गेली, आमचे जवान मारले गेले, तुम्हाला त्याच्या करता 4 जवान तुमचे मारले जातील. आणि मला खात्री आहे की एखाद्या वेळा 1 महिन्याच्या आत डॉन मध्ये बातमी येईल की 4 पाकिस्तानचे जवान मारले गेले. म्हणजे असं मला वाटतं, आशा आहे मला. म्हणजे ठीक आहे ना, जर त्यांनी आपल्या पोलीस ठाण्यावरती हल्ला केला, तुम्ही अगदी लष्करी भाषेमध्ये सांगता, जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे. मला आता हाच प्रश्न शेवटी उरलेल्या आपल्या तिन्ही पाहुण्यांना विचारायचा, वेळ संपत आलेली आहे. अगदी थोडक्यात सचिन सावंत तुमच्यापासून सुरुवात करतो. सरकारने आता काय केलं पाहिजे? पाकिस्तानवर कारवाई केली पाहिजे की चर्चा प्रक्रिया सुरू ठेवली पाहिजे? अगदी थोडक्यात. नाही, या संदर्भामध्ये निश्चितपणे एक लक्षात घेतलं पाहिजे की अनेक विधानं झालेली आहेत. मनमोहन सिंगांनी देखील त्यावेळेला वक्तव्य केलं होतं आणि मोदींचं देखील वक्तव्य आलंय की धमाके के आवाज में बातें नहीं हो सकती. त्यामुळे आज जोपर्यंत ही धमाके चालू आहेत या ठिकाणी, जोपर्यंत टेररिस्ट ऍक्टिव्हिटी चालू आहेत, त्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर त्या चर्चा ही करणं काही अर्थ नसतो. त्याच्यामध्ये काही कंडिशन्स असतात आणि ही चर्चा जी आहे, तुम्हाला फक्त 1-2 मिनिटाचा मी बॅकग्राऊंड सांगेन की 99ला आपल्याला पार्श्वभूमीमध्ये जायचं नाही सचिन सावंत, वेळ संपलाय. अगदी थोडक्यात चर्चा सुरू ठेवायची की थेट कारवाई करायची? अगदी थोडक्यात वेळ संपला. या संदर्भामध्ये आता ही सरकारची भूमिका असली पाहिजे की एकंदरच यापुढे जायचं की नाही जायचं. आमची भूमिका हीच राहणार आहे की धमाके के आवाज में त्या ठिकाणी बातें नहीं हो सकती. धमाके की आवाज में बातें नहीं हो सकती. नीलमताई, काय करायचं? चर्चा सुरू ठेवायची की कारवाई करायची? नाही, चर्चा सुरू ठेवायची नाही, चर्चा करायचीच नाही, ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. दुसरं मला असं वाटतं की जे अतिरेकी बॉम्बस्फोट किंवा या गोष्टीबद्दलचे केसेस अंतर्गत पेंडिंग आहेत, त्याच्यामध्ये लवकरात लवकर याकूब मेमन सारखंच ज्यांना शिक्षा झालेली आहे त्या शिक्षेची अंमलबजावणी करणं, जेणेकरून संपूर्णपणे भारताला आणखीन पाकिस्तानलाही हा संदेश जाईल की कुठेही आमच्याकडून ढिलाई होणार नाहीये. आणि ज्यांनी याकूब मेमनच्या फाशीच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सुद्धा सिद्ध होऊन काँग्रेसच्या ज्या आमदारांनी आणि इतर काही आमदारांनी MIMच्या वगैरे त्याबद्दलचे परत पुनर्विचार केला, खरं तर यांचे काय लागेबांधे हे तपासले गेले पाहिजेत. आणि तिसरं अगदी महत्त्वाचं, ज्या सीमांमधून जिथून अजून काही अतिरेकी आलेले आहेत, तर आपल्या सुरक्षा एजन्सीच्यासाठी साधन सामग्री आणि सक्षमता ठेवणं हेच त्याच्यावरचं खरं उत्तर आहे असं आम्हाला खात्रीने वाटतं. आणि प्रत्यक्षामध्ये युद्ध करणं किंवा त्याच्याबद्दलची पावलं उचलणं याच्यावरती अशी जाहीर चर्चा होऊ शकत नाही असं मला वाटतं. माधवराव, अगदी थोडक्यात. नाही, याच्यावरती उद्धव ठाकरे काय म्हणतात ते पाहिलं पाहिजे. सचिन सावंत, चर्चा पुढे वाढवायची नाही, आपल्याला उत्तर थोडक्यात सावंत काय माहितीये का, नीलमताई, अगदी थोडक्यात. माधवराव, पाठिंबा देत आहेत याकूब मेमनच्या फाशी रद्द करायला, चर्चा त्याचा दुसरीकडे विचार नाही. करा. त्याच्यावर तुम्ही उद्धव ठाकरे उद्या सामन्यामध्ये काय बोलतील हे पाहिलं उद्धव पाहिजे. साहेब काय बोलतील, तुम्ही नीलमताई, सचिन सावंत, कधी बऱ्याच नीलमताई, सचिन सावंत, चर्चा वेगळीकडे आता न्यायची नाहीये. वेळ संपलेला आहे. तुम्ही काहीतरी वेगळं बोलता. सचिन सावंत, शांत राहा, वेळ संपलेला आहे. त्यातला पहिला मुद्दा स्पष्ट हा आहे की अशा पद्धतीच्या वातावरणात चर्चा आणि मैत्रीची चर्चा होऊ शकत नाही. दुसरा नीलमताई, वेळ संपला. नीलमताई, दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की गुरदासपूरच्या घटनेनंतर भारताच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाने भारत पाकिस्तान मालिका होणार नाही स्पष्ट करून टाकलं. तसंच आत्ता सुद्धा ह्या घटनेनंतर सरकारला कुठेतरी आणखीन त्याच्या पुढचं पाऊल कसं उचलायचं याचा विचार करावा लागेल. आणि तिसरं मला असं वाटतं की पाकिस्तानी वर्तमानपत्रांमध्ये भारताच्या लष्करी कारवायांबद्दलच्या ज्या बातम्या आहेत त्या पुढच्या काळामध्ये वाढत जातील जसं महाजन म्हणाले, असा माझा अंदाज आहे. जतीन सर, मला असं वाटतं की चर्चा व्हायला पाहिजे आणि उफामध्ये जे ठरलेलं की त्याप्रमाणे दोन्ही देशातले जे काही नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहे आणि भारताने 23 आणि 24 तारीख सजेस्ट केली आहे ऑगस्टमध्ये, दोन्ही देशातल्या नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर जे आहे, भारतातले अजित डोवाल आहे आणि पाकिस्तानचे सरताज अजीज आहे, या दोघांची बैठक नवी दिल्लीत व्हायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की जे लोक अशा स्वरूपानं म्हणत असतात की क्रिकेट खेळू नये, अमुक करू नये, कल्चरल खेळणं, म्हणजे कुठेतरी शिवसेना, म्हणजे मी शिवसेनेचं यासाठी सांगतो की नीलम गोऱ्हेने त्याचा उल्लेख केला, तर काय उद्या शिवसेनेने जर असं म्हटलं की भारताने सार्कमधनं बाहेर पडावं तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण एकूण सेनेचं जे काही परराष्ट्र धोरणाच्या संदर्भातलं जे काही आकलन आहे त्यातनं अशा स्वरूपाची मागणी देखील पुढे येऊ शकते. जतीनभाई म्हणाले त्याच्यामध्ये माझ्या मनात आलेला प्रश्न इतकाच आहे की भारताचे जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत ते स्वतःच्या सरकारबद्दल ही हमी देऊ शकतील
की माझ्या सरकारच्या वतीने मी जे बोलेन आणि माझं सरकार जे मान्य करेल ते आमच्या देशामधून निश्चितपणे होईल. पण पण ते पाकिस्तान करेल का? पाकिस्तानचे जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार येतील ते हे खात्रीपूर्वक छातीठोकपणे सांगू शकतील का की जे इथे चर्चा झाली ते मी माझ्या सरकारला सांगेन आणि मी जे सांगेन किंवा माझ्या सरकारच्या वतीने मी जे सांगेन त्याचं पालन होईल ह्याची खात्री पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ज्या दिवशी देऊ शकतील त्या दिवशी ह्या विषयामध्ये चर्चेतून मार्ग निघेल, तोपर्यंत नाही. ह्या सगळ्या निष्फळ चर्चा तोपर्यंत ठरतील असंच सध्या या सगळ्या याच्यातनं दिसतं. पण पाकिस्तान जर अशा प्रकारच्या छुप्या कारवाई करत असेल, कारस्थानं प्रत्येक गोष्टीमध्ये उघड होत असेल, शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असेल, तर अशा वेळेला भारताने ज्या प्रकारचं धोरण घेतलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथविधीला बोलावून सर्व सार्क राष्ट्रातल्या किंवा आपल्या आजूबाजूच्या सगळ्या राष्ट्राध्यक्षांना बोलावलं, याच्यातनं जो संदेश दिला तोच संदेश जिवंत अतिरेकाला पकडल्यानंतर ब्रिक्स राष्ट्रामध्ये असलेल्या सदस्यांना आणि सार्क राष्ट्रामध्ये असलेल्या सदस्यांना देऊन भारताने आता काय पाऊल उचलावं याचीही चर्चा करणं गरजेचं आहे. आणि तेव्हा आणि तेव्हाच पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरीच्या कारवाया थांबू शकतील ही आशा फक्त आपण ठेवू शकतो. या पलीकडे काहीच नाही. इथंच थांबू. फक्त आहे.